मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि एक अपडेट द्यायची होती. आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आशा करतो तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असाल, जबरदस्त असाल. आपण जे आदिवासी जे हेअर ऑइल मागवलं होतं ना, ते आले. जस्ट आत्ताच डिलिव्हरी आली बघा. संध्याकाळचे 5-5:15 वाजतायत आणि पण एकच बॉटल आली यार. आपण 2 मागवले होते त्यांच्याकडून, तर बॉटल एकच आली. आदिवासी निलांबरी हेअर ऑइल, कावेरी मेन रोड, राघवेंद्र नगर, मैसूर. ओके, तर हा त्यांचा ॲड्रेस आहे आणि 1500ची एक बॉटल आहे, ती अर्धा लिटरची. आता हिला आपण अनबॉक्स करूया आणि बघूया आतमध्ये कसं आहे, काय वगैरे ते सगळ्या गोष्टी आपण बघू. हां, ते सेम आहे. तीच तो बोलला तुम्ही जिथून मागवले ना, ती ओरिजिनल साईडवरूनच मागवले तुम्ही. बोलतो जो डिलिव्हरीवाला आता आलेला आपल्याकडे, तो बोलला तुम्ही ओरिजिनल ह्याच्याकडूनच मागवलं आहे, तसं चालेल. ठीक आहे, चलो. आता ही अशी काय पॅकेजिंग आहे हे बघा, आणि ते ऑर्डर नंबर वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, चलो आता याला अनबॉक्स करू. ठीक आहे मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. हे बघा, याची आता आपण करूया अनबॉक्सिंग. अशी काहीतरी पॅकेजिंग आहे. वरून त्याला बरेचसे हे लावलेत, काय बोलतात, चिकटपट्ट्या. स्टिकिंग. हाँ, ये ऐसे ओपन होते, ये बॉक्स के अंदर से ओपन हुआ और हाँ, गाई नको करू सोन्या. मला वाटते हे नकली आहे. तुला वाटते नकली आहे? हा, नकली आहे. कशावरून? ही पिचकले. नाही, तू तर शकते ना बाळा. असली आहे. असली आहे. अर्धा लिटरची आहे. तेल आहे का? आपण आणि तुमच्या केसावर टाका. नको नको, हातावर घेऊन बघायचं तेल. हे बघा, पॅक एकदम होती. आता फोडली मी. थोडीशी तेल आहे भाई. ठीक आहे, तेल ओरिजिनल गाईड. चिपचिपा आणि वास पण येते त्याला. हो, तेल ही आहे म्हणजे ओरिजिनल आहे. त्याच्याकडून आले. आता हे लावून बघूया आपण 15-20 दिवस जे काय असेल. डुप्लिकेट आपण एकदा मागवलंय आणि आपण फसलेलो आहे. रेकॉर्ड होते का नक्की? हो, इथे लाल लाल लाईट दिसते. पुढे ते बघा, हा असा आलेला याच्या आधी डुप्लिकेट छोटू आदिवासी हेअर बघा, त्याचा फेक भाव. हे बघा, हे असं बरेचसे स्कॅम चालू आहेत. पण आपण ओरिजिनल ठिकाणाहून मागवलेलं. भारती सिंग जी होती, कॉमेडियन आहे, तिचा ब्लॉग बघतो आपण, तर तिच्या ब्लॉग मध्ये आपण बघून हे मागवलंय. पण एकच बॉटल आली यार. आपल्याला 2 बॉटल पाहिजे होत्या. या एक कस्तुरी मेथीची पण सांगितली, कस्तुरी ऑइल जे होतं ते पण सांगितलं. पण हे ट्राय करून बघूया. ही 1/2 लिटरचे 1500, त्याच्यावर सगळं लिहिलेलं आहे, नंबर वगैरे आहे त्यांचा, या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर खाली मी नंबर देईन. तो नंबर डिस्क्रिप्शनमध्ये पण असेल, प्लस इथे व्हिडिओमध्ये पण टाकतो खालच्या बाजूला. तो बघा, जर करायचं असेल तर तुम्ही हे करू शकता, ऑर्डर करू शकता. हे बघा, हे स्कॅम आहे. ही छोटी बॉटल, हे पाणी आहे, पाणी हे आम्ही बघितलं. आणि हे ऑइल आहे बघा, हे बघा ऑइल दिसते का? लाईट रिफ्लेक्ट होते, ऑइल आहे. आणि ह्याच्यात बिलकुल लाईट येते. याच्यात फक्त पाणी आहे. हे नकली, हे असली. ठीक आहे, चलो ठेवा आता आणि लावून बघू. आणि याचा आपल्याला काय फायदा होतो काय नाही ते तुम्हाला दाखवतो. हे जरा हात वगैरे मी माझ्या केसाला तेल लावून घेतो मी. आता तुम्हाला केस येतील. तर मित्रांनो, आता टाइम झाला यांच्या म्युझिक क्लासचा. आपण यांना घेऊन चाललोय म्युझिक क्लासला. लास्ट टाइम तुम्ही बघितलं म्युझिक क्लास सुरू झालाय. तर आता नेऊन त्यांना सोडायला लागेल आपल्याला. 1.5 तासाचा क्लास असतो त्यांचा. शास्त्रीय संगीतच्या क्लासला गायनाला टाकलेलं आहे. लवकर टाकलेलंच बरं असतं, पण ते कसं जरा सोना रीडिंगमध्ये थोडी स्लो होती. आता जरा कॅचअप केलं, तिने रीड करते आता व्यवस्थित, त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम. आता टाकून दिला फायनली. आज जे आहे, आपण लास्ट टाइम लेट पोचलो होतो, आज पोचलोय लवकर. अजून बराच वेळ आहे, अर्धा तास आहे समजा यांच्या क्लासला. त्याच्यामुळे म्हटलं हे करून घ्या, आहे की नाही? सोना पल्ली काय करते? हो का? त्यांचे म्हणजे आज सेकंड क्लास आहे त्यांचा. आज त्यांना लिहायला देतील अलंकार वगैरे त्या सगळ्या गोष्टी. तर आणि प्रॅक्टिस पण होईल आज त्यांची. असं आहे, बघूया आता कसं काय होतं ते. थांबले आपण सोसायटीमध्ये. ही पण थांबेल आता त्यांच्यासोबत, कारण की आता लगेच तासाभराने क्लास संपतो. मग ही काय करतील, आहे की नाही? हिला जायला यायला तेवढंच अर्धा तास जायला, अर्धा तास यायला परत. मग ती घरी जाऊन काय मतलब आहे?
आहे ना? पुढं वरतीच का? हा वरतीच थांब ना. काय करते? कुठं बसणार तिथे? तिथे बाहेर हॉल आहे तिथे बस ना. त्यांना करू दे आतमध्ये प्रॅक्टिस. हे सगळं करायला लागतं मुलांना. आपल्याला जर काहीतरी कला काहीतरी ऍक्टिव्हिटी जर वाटतंय आपल्याला की शिकावी मुलांनी तर एवढ्या सगळ्या गोष्टी करायलाच लागतात. चला आता बाकीचं ती काय करायचं ते शूट करेल केलंच तर, नाही तर मग भेटू उद्या. ठीक आहे. चला. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. लास्ट टाइम तुम्ही बघितलं ते हेअर ऑइल वगैरे आपल्याला आलेलं, तर ते काय अजून यूज केलं नाही आपण. 2 दिवस गेले ते मध्ये दिवस सुट्टीचा, यांना शाळेला सुट्टी पडली कारण की हेवी रेनचं जे हे आलेलं त्याच्यामुळे गव्हर्नमेंट करून हे आले होते, नोटीस आली होती की शाळा बंद राहील म्हणून. ठीक आहे. तर आता आपण निघाले मॉलला, थोडंसं फिरून येणार आहे कारण की हे लोक घरात बोर होते आणि गाडीला आपल्या 2-3 चलन आहेत तर ते पण भरायचे आपले, ते आज भरून घेऊ आपण. कसे लागले म्हणजे आपण जिथे पार्किंगला ओपन पार्किंग आहे तिथे गाडी उभी करतो त्या लोकांनी मारलेत चलन. मेन तर तेच आहे. ठीक आहे. चला तू पहिले चलन वगैरे. एकाच महिन्यामध्ये 3 मे महिन्यात आहेत ते 3 आलेत, एका महिन्यातच 3. एक 500चा एक 1500 असं टोटल 3500 रुपयाचे चलन आहे. असा विषय आहे. चला निघतो आपण तिकडे, भेटूया तुम्हाला थोड्या वेळाने. आता पप्पा चाललेत तिथे, जे आमच्या गाडीचे चालान होते ते भरायला. 3500 रुपये लागले. हा 3500 रुपये डायरेक्ट लागला 1 महिन्यात. तिथे गेलेत पप्पा. हे कर ना खाली. नाही इथून दिसतंय ना. मग तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? त्याच्यावर माझं म्हणणं असं आहे की व्यवस्थित गाडी लावायची. एवढं पैसे जाण्यापेक्षा तेवढ्याच पैशाचं काही सामान आलं असतं. अगं दाखव. तिकडे गेलेत हे बघा दोन्ही चलन आपण भरलेले आहेत. तर 3 चलन होते, 3 पैकी 2 आपल्या गाडीचे होते ते आपण ऑफिशियली भरले. तिसरा जो आहे तो आपल्या गाडीच्या नावाने टाकलाय पण फोटो तिथे दुसरा आहे एव्हिडन्स मध्ये. तर जाऊन मी आतमध्ये जे ट्रॅफिक कंट्रोल आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन विचारलं, त्यांना सांगितलं तर ते म्हणतात की महा ट्रॅफिकच्या ॲपवरती जा आणि तिथून कंप्लेंट टाका त्याची. ठीक आहे. मग आता त्या हिशोबाने आपण करू. मग आता हे जे भरायचे होते ते आपण 2 आपले जे चलन होते ते आपण भरले त्याच्यामध्ये. एक 500चं आहे, एक 1500चं होतं. तर ते पार्किंगच्या टायमिंगलाच लागलेले आहेत. आता बघू. मग आता कुठे, स्टेशन का मॉल? चला कुठे, इथं पहिलं स्टेशनला बघू ना कुठं रस्त्यात आहे. ठीक आहे. बायकांच्या रस्त्यात म्हणजे तुला ते स्टेशनला तिकडेच भेटणार आतमध्ये. चला निघूया. तर जसं आपण स्टेशनला आलोय आता आणि हिचं काय हिला खरेदी करायची होती ती पण झाली. आता परत काहीतरी बघितलं म्हणजे बायकांच्या नजरेला काहीतरी पडलं की आवडाआवडी चालू होते. तसं विचारते ती मला घ्यायच्या आधी, असे डायरेक्ट नाही घेत. तेवढं एक बरं आहे, डायरेक्ट काही घेत नाही ती, विचारते मला. स्टेशनला आता काही गर्दी वगैरे नाहीये. 4:13 झालेत. आता आपल्याला निघायला लागेल. चला घरी ना, म्हणजे यांची प्रॅक्टिस पण घेता येईल ना गाण्याची. चला घरी भेटू.